गाइस, कसे आहेत तुम्ही? चला तर आज झटपट तयार होणारे पोटॅटो पकोडा आज आपण बनवाय घेऊया. चला तर आपण बनवाय चालू करूया. सर्वात आधी आपण असे बटाट्याची साल काढून घेतली आहे, लसूण घेतला आहे, मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर चॉप करून घेतली आहे. आता आपण हे खिसून घेऊया, सगळं खिसून घेऊया. मिरच्या, लसूण आणि बटाटे खिसून घेऊया. चला तर आपण खिसाई घेऊया. असं आपण बटाटा खिसून घेऊया. छानपैकी सगळे बटाटे खिसून घेऊया. चला तर आपले असे बटाटे खिसून झाले छानपैकी. आता आपण मिरची खिसून घेऊया छानपैकी. मिरची खिसून झाली आहे. मस्त असा लसूण खिसून घेऊया आपण. असा छानपैकी लसूण खिसून घेऊया. चला आपले बटाटे, मिरची, लसूण असा खिसून झालाय छानपैकी. याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया, थोडीशी हळद, थोडंसं नमक घालून घेऊया आणि नॉर्मली असं बेसन पीठ घालून घेऊया मस्तपैकी. थोडंसंच नॉर्मल, आणि पाणी नाही लावायचं. ह्याला बटाट्याला पाणी ऑलरेडी असतंय. आपण हे मिक्स करून घेऊया. थोडंसं नॉर्मल बेसन पीठ लावायचं. असं मिक्स करून घेऊया छानपैकी. चला तर आपलं मस्तपैकी पकोड्याचं असं तयार झालंय. आपण करायला घेऊया पकोडे. तेल गरम झालंय आपलं आता छानपैकी. आपण पकोडे करायला घेऊया. आपले पकोडे असे फ्राय व्हायला लागलेत मस्तपैकी छानपैकी. मस्त लालसर होऊस तर आपण फ्राय करूया. चला आपले पकोडे फ्राय झालेत मस्तपैकी लाल. आपण हे सर्व करूया. चला तर आपले असे छानपैकी झटपट तयार होणारे पकोडे तयार झाले आहेत. खायला खूप क्रिस्पी लागतात. जर तुम्हाला असे पकोडे बनवायचे असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागतात. मुलांना तर खूप आवडतात. असे सॉस बरोबर खूप आवडतात. अगदी झटपट तयार होणारे पोटॅटो पकोडा नक्की करून बघा. आवडले असतील तर लाईक, शेअर, कमेंट्स, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.